टीम गोरसे आपला 12वा प्रतिनिधी मेघराज आणि मेघनाथ ही जोडी मैदान शातपणी गोरसे बिकट आपण पाहतोय आणि या बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज भावेश मेंटेन पॉवरच्या पहिल्या 6 चेंडू करता बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय मॅच इज ऑन गेम इज स्टार्ट द बेस्ट ऑफ द टीम गोरसे बी आणि बेस्ट ऑफ द टीम मुसारने एका साइड भिवंडी टेनिस तर एका साइड पाहिलं तर वाडा टेनिस एक दोन इथं मैदानच्या आतमध्ये भेटतंय काटे की टक्कर काटे का मुकाबला गेम इज ऑन यतीन पाटील आम्हाला दर्शवताना पंच स्ट्रायकर एंड वरती आहे मेघराज आणि मेघनाथ आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहतोय मेघराज मेघनाथ आणि मेघराजची जोडी मैदानच्या आपली गोरसे बिकडनं फर्स्ट डिलिव्हरी पहिला बॉल यावेळी फ्लॅटेड बॉल सरळ डॉनला उडवलाय विशालच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय पहिला चौकार गोरसेकरांचा पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस वरचा सर्वात मात्र देखणा फटका सरळ बॉन्डीला क्लिअर करतोय उत्तर दिले ग्रामीण टेनच्या प्रेक्षकांना का महाराष्ट्रामध्ये का ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये आमचा दबदबा फक्त महाराष्ट्रापुरती राहिला नाहीये साता समुद्रा पलीकडे आमच्या गावाची ओळख दिली आहे तीच गोरसे टीम आज प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते एकनाथच्या बाट मधनं पहिला चौकार सेकंड बॉल दुसरा बॉल यावली मात्र परफेक्ट डिलिव्हरी यावली डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र खराब कामगिरी दलभद्र काम पाहायला मिळतंय जिथे एक सिंगल होती तिथे मात्र 4 धावा ही मुसारने 5 धावा टोटल 5 रन्स सुरुवात स्टार्टअप पाहायला मिळते गोरसेकरांचा हा दबदबा पहा मैदानाचे नुसते आतमध्ये आले काय तर मात्र ग्रामीण टेनिसने देखील त्यांना मात्र पुढे येण्याचं काम ठेवलंय महत्वाचे खेळाडू जरी उशिराने पोहोचतील तरी मात्र स्टार्टअप केलंय मेघनाथनं सुरुवात केली आहे कारण दूरचा प्रवास होता प्रेक्षक अति वाटीनं पाहतोय सौ बाजूनं रस्त्यावरती आपल्या बाईक वरती आपल्या 4 वरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना तयार बॉलिंग मार्क वरती तिसरा बॉल यावेळी वाढ स्ट्रोक्स म्हणजे नसा नसामध्ये आणि ठसून भरलाय गोरसेकरांच्या अक्षरशः मी म्हणेन की रक्तामध्ये आणि म्हणजे नसामध्ये एकच नाव ज्याचं नाव आहे क्रिकेट 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 पहा प्रेक्षकांना वाटलं होतं स्टार्टअप करेल किंवा भावेश पवार किंवा पवन गेने सुरुवात करेल मात्र मेघनाथ हा देखील दाखवून देतोय की गोरसेकर आज कमी राहिलेच नाहीयेत चौथा बॉल तो देखील मात्र मेघनाथनं पाठवला यावली मात्र मिस टायमिंग स्ट्रोक येईल का आणि दर्जेदार पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार प्रेक्षकांना पण देखील चांगले खेळाडू पाहायचे आहेत येऊ द्या गाड्या आतमध्ये पूर्ण गोरसे टीम आली तरच या मॅच मध्ये लढत पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं क्वालिटी पाहायला मिळेल मेघनाथ स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 21 या धावसंख्येवरती षटक पहिलं बॉलिंग मार्क वरती आहे भावेशचं त्यावरती पहिला चौकार त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार पाहिले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 20 रन ऑन द स्कोर बोर्ड 21 रन्स 21 धावा मेघनाथ पाचवा बॉल तो देखील पाठवलाय ना भावेश ना पवन ये तो है मेघनाथ गोरसे का हर गेंद को भेजता हुआ स्टैंड में धन्यवाद डीजे आपण पाहतोय म्हणून बदला म्हणतात ना त्याला कारण गेल्या वर्षामध्ये त्याच्या आधी त्या वर्षामध्ये अकलूजचं ते मैदान होतं त्या ठिकाणी अक्षरशः वाडेकरांना गोरसे टीमला पराभूत केलं राजेश सातवीनं मात्र 2024 मध्ये वेगळं चित्र पाहतोय यावेळी थोडंसं मुवमेंट केलंय बॉलला मात्र विकेट बदंग खेळाडू बाद मेघनाथ यानंतर मात्र आपल्या परतीच्या प्रवासाला पाहतोय
नाही लागला पंच, तर नक्कीच क्षमा असावी. पंच देखील आपण पाहतोय एक तीक्ष्ण पंचायत भिवंडी टेनिस बॉल अनेक वर्षी त्यांनी देखील पाहिले. षटक कंप्लीट होते ते मात्र पहिलं स्कोर कार्ड जाऊन पण फलकावरती आपण पाहिलं तर मात्र 27 या धावसंख्येवरती गोरसई बी विदाउट लॉस द भावेची गोलंदाजी मुसारकर थोडीशी मात्र माग ठरली. आता पुनश्च एकदा आलाय कमी उंची आणि कमी मात्र बांध्याचा सर्वात हुनर खेळाडू विशाल दिनकर ज्याचं नाव आहे बॉलिंग मागवरती येतोय. पहा काय मॅच बनतीये. एका साईडनं वाडेकर तर एका साईडनं ज्याने महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थ प्रेक्षकांच्या कानोकोपऱ्यात आणि मात्र मनातील हृदयातील स्थान आणि गल्यातील ताईर बनलं ते एकच गाव गोरसई. विशाल दिनकर बॉलिंग मागवरती 12 चेंडू. चला स्पीडअप करा बी फास्ट. आणि या स्पर्धेची सर्वसर्वीय टेनिस पाठीशी नाही तर खऱ्या अर्थानं खंबीरपणा असं म्हणतात ना की खंबीर उभं राहणं नसतं नाही तर खऱ्या तर नेतृत्व करणारे या गावातील ज्येष्ठ नागरिक. आणि मात्र पाहिलं तर माजी उपसरपंच माननीय आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब आपल्या देखील या स्पर्धेमध्ये या सुपर संडे मध्ये वेलकम वेलकम वेलकम. पहिला बॉल फर्स्ट डिलिव्हरी मेघनाथ नंतर मात्र मेघराज आपल्याला मात्र स्ट्रायकर एनवरती पाहायला मिळतोय. सेकंड बॉल स्लाइस केलंय बॉलला चेंडू मध्ये येतोय सागर झेल होतोय कॅरी आणि 0 वरती मात्र परतावा लागतंय मेघराजच्या फलंदाजाला. फर्स्ट विकेटचं डाऊन टीम गोरसेची पाहायला मिळतीये. कमबॅक करतोय विशाल दिनकर ज्याचं नाव आहे. अजून 11 चेंडू. आता मैदानाच्या आतमध्ये एक नाही दोन नाही अनेक वेळा जेव्हा जेव्हा पवन आणि सूरज जेव्हा मात्र भावेश बाहेर गेला तेव्हा एकच नाव आलं ज्याचं नाव आहे सूरज. मैदान शात मध्ये केने एक धुवेदार फलंदाज प्रेक्षक राजाचं खऱ्या अर्थानं मनोगत केलं जाईल. अनेक खेळाडू आहेत आज जर पाहिलं तर अकलोलीकर देखील मागे राहिले. पहिल्या मॅच मध्ये यतीन पाटील योगीराज पाटील दोन्ही टीम्स मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये जाऊन पोहोचतात. म्हणजे पहा क्रिकेट क्षणामध्ये बदलणारा खेळच क्रिकेट आहे. सूरज मैदान शात मध्ये आलाय. सूरज केणी आपण पाहतोय. मेघनाथ आणि मेघनाथची चांगली मात्र पार्टनरशिप झाली होती पहिल्या 6 चेंडूवरती. त्यानंतर बॉलिंग कमाकवरती पाहायला मिळतंय. सध्याच्या हंगामामध्ये हा खेळाडू देखील इन्फॉर्म आहे. सूरज केणी आपण पाहतोय. विशाल नेक्स्ट बॉल. विशाल देखील एक कसब क्रिकेट मधला न कधी हार मारणारा खेळाडू हा टेनिस बॉल मध्ये. परफेक्ट यॉर्कर बॉल क्यूबी प्लॅन आज नॉट सक्सेसफुल पाहायला मिळतोय. परफेक्ट प्लॅनिंग होतं कारण जर सुरेश केनीला बाद करायचं तर पहिला चेंडू माझा यॉर्कर असेल आणि त्यानंतर मात्र विशालची मी तारीफ करेन. हा खेळाडू जेव्हा मैदानच्या आतमध्ये आला तेव्हा अक्षरशः लढलाय आणि खऱ्या अर्थानं रडताना पाहिलाय. कारण जेव्हा एखादा सामना हरला ना तेव्हा त्याला सर्वात जास्त वाईट वाटतं असा खेळाडू विशाल दिनकर. तिसरा बॉल यावली बॅट मधनं हा मात्र कार्पेट पद्धतीचा चेंडू थोडस मात्र चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग प्रॉपर आलं नाहीये. आणि एक सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती 29. सूरज केने ऑन इज स्ट्राइक. चौथ्या बॉल करता मात्र आता ब्रेक ऑफ द पाहायला मिळतोय. अक्षरशः रोखतोय विशाल दिनकर चौथ्या बॉल. सूरजनं हेलिकॉप्टर लँड केलाय मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि त्या ठिकाणी सूरज केनेला बाद करण्याचं यश मात्र पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं की म्हणेन हडकल सर की विशाल दिनकरला खऱ्या अर्थानं खूप मोठा अभिमान झाला असेल की बॉलिंग मार्क वरती आलो जेव्हा टीम संकट होती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती 27. त्यानंतर बॉलिंग मार्क वरती आला. पहिल्या चेंडूत विकेट चौथ्या चेंडूवरती देखील विकेट आणि महत्वाचं विकेट पाहिला तर सूरज केने पतीच्या बाहेर पाहायला मिळाला. एस डीजे किशोर मुकादम यावली मैदान आतमध्ये येतोय. 11 खेळाडूंना खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस विश्वामध्ये हा देखील बिग बॅटर आहे. नुसतं आपण पाहिलं की यादी थोडंसं मात्र पाहू शकाल की थोडंसं लेट होती या स्पर्धेमध्ये टीम गोरसई मात्र प्रमुख खेळाडू जरी नसतील तरी मात्र आतापर्यंत मेघनाथनं जी मात्र मॅच ऑन केली आहे. सूरज आज मात्र स्वतःवरती नाराज होत आहे. यावली नाईटचा बॉल परफेक्ट डिलिव्हरी विशाल दिनकर. वाईट बॉल 4 चेंडू नंतर स्कोर कार्ड फलकावरती 13 रन 30 या धावसंख्येवरती आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता गोरसई बी च्या विरोधात मात्र मुसारने राजेश सातवी आणि टीम. 5वा बॉल
पुन्हा एकदा बॅक टू बॅक खराब लाईन आपल्याला पाहतोय. थोडंसं मात्र कंट्रोल आपलं बिघडलं गेलंय आणि थोडंसं मात्र नियंत्रण मध्ये नाहीये गोलंदाज विशाल तिनकर. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आणि नंतर दोन्ही चेंडू व्हाईट हतले गेलेत. पाचवा बॉल, यावेळी परफेक्ट डिलिव्हरी, काय सुपर गोलंदाजी, मॅग्निफिसंट पाहायला मिळते. नाइस ऑफ दिस, गुड जॉब मिस्टर विशाल तिरकर, द ब्रँड ऑफ वाडा. एक जबरदस्त आज मात्र आपलं प्रदर्शन करतोय. बॉलिंग मार्क वरती आला तेव्हा देखील सुंदर काम, बॅटिंग वरती आला तेव्हा देखील मात्र नाइस ऑफ द, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून कमी वर्षामध्ये कमी वयामध्ये यावर पुन्हा एकदा यॉकलाल पाहायला मिळते. ब्लॉक कॉल मध्ये अक्षरशः मात्र कार्पेट पतीन चेंडूला ऑन साइडला फेकलाय. एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न आणि किशोर मुकादम त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. 2 षटकानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 33 या धावसंख्येवरती. 6 धावसंख्या. पण म्हणतात की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं नाही तर या 4 ते 5 वर्षामध्ये क्रिकेट विश्वावर हुकूमत नाहीये, साम्राज्य निर्माण केलं. जिथे तिथे मात्र पहा फक्त गोरसे आणि गोरसे. आता विशाल दिनकरची गोलंदाजी थोडस मात्र या बॉलिंग मार्क वरती येत असताना कमबॅक करून पाहते आणि खऱ्या अर्थानं यशस्वी देखील होतो 18%. आता मात्र राजेश सातवी पुन्हा एकदा. याच खेळाडूचा इतिहास होता याच मैदानावरती या गावावरती आधीच्या 2 वर्षाआधी जेव्हा मात्र गोरसे मैदान 7 मध्ये होती ती आणि महत्वाच्या खेळाडूला ज्याने खऱ्या अर्थानं बाद केलं होतं त्रिफलाजीत. यावेळी मात्र वेट करून खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक या साईडला, झेल होतोय कॅरी. भावेश त्या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीत झेलला करतोय कॅरी आणि सेकंड विकेट डाऊन मिस्टर मेघनाथ यावेळी आपलं पान होत आहे. धन्यवाद डीजे. 2 वर्ष आधीचा इतिहास हडकमल सर खऱ्या अर्थानं याच मैदानात या गावात घडला होता. दोन्ही टीम आमने सामने तेव्हा राजेश सतवीनं भावेश पवारला 28 धावा ठोकल्या होत्या. त्याने ठोकल्या नव्हत्या. जेव्हा भावेश पवार बॅटिंग करता आला ना आम्ही समाल करतो पहिल्या चेंडूवरती मध्ये त्रिफला चिकल तर राजेश सतवीनं, तोच हा खेळाडू राजेश सतवी. म्हणून म्हणतो की हिस्ट्री ऑफ द क्रिकेट हे नेहमी लक्षात ठेवा. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये रोहन आपण पाहतोय. प्रेक्षक थोडेसे नाराज असतील कारण महत्वाचे खेळाडू जरी पोहोचले नसतील. मित्रांनो खूप मोठी स्पर्धा चालू आहे. मीरा भाईंदर आपण पाहतोय या स्पर्धेकरता मात्र नाईट स्पर्धेकरता करत असताना कुठेतरी मात्र नक्कीच पोहोचतील या मात्र पाहायला मिळेल का. थोडस प्रेक्षकांना पाहण्याचा योग होता की भावेश पवारला कधी पाहतोय, पवन केनेला कधी पाहतोय, मात्र मेघनाथ तेच काम केलं तर रोहन आलाय. मात्र राजेश सतुरी याच गुड जॉब आणि चांगला बॉल पुण्याच्या त्या क्षेत्रामध्ये. मात्र यावेळी थोडस मिसफील्ड पाहतोय. फेकी आली आहे, फेकी येईपर्यंत गुड रनिंग, सुपर आणि बिग विंडो विकेट. 2 धावा कंप्लीट करतोय आणि 2 धावाच्या साह्यानं स्कोर कार्ड अंतराळी जाऊन पोहोचते ते मात्र 35 या धावसंख्येवरती. अजून 4 चेंडू बाकी आहे. रोहन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. राजेश सतवी तिसऱ्या बॉल करता सज्ज झालाय. जरा पार करतोय राईट ऑफ विकेट न. त्यावेळी मात्र बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट आपण पाहिलं तर कनेक्शन होत नाहीये. एक सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्या साह्यानं 36 रन गोलंदाजी केली. पहिले षटक 27 धावा ठोकल्या त्या भावेशच्या गोलंदाजी. त्यानंतर मात्र विशाल आला. विशालने मात्र या म्हणतात ना की गेम चेंजर हा पाहायला मिळाला. कारण खेळाडू कोणीही बनतं मित्रांनो, गेम चेंजर बना तेव्हा मात्र तुमचं नाव घेतलं जाईल. तर विशाल दिनकरने करून दाखवलंय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाडेकरांचा महत्वाचा खेळाडू राजेश सती बॉलिंग ट्रॅक वरती आला. त्याने देखील तेच करून 3 चेंडू फक्त 3 धावा. चौथा बॉल परफेक्ट डिलिव्हरी. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होत आहे. 5व्या बॉल करता पाहत आहे. चला यानंतर पायगाव, इगतपुरी आणि पायगाव दोन्ही कॅप्टन जरा टॉच करणार घ्या. पहा 150 किलोमीटर सकाळीच सगळ्या सरांनी माहिती दिली की इगतपुरीवरनं इथनं खेळण्याकरता आलेत इगतपुरीकर. आणि त्यांचं देखील मी म्हणे पहिल्यांदा तुमचं प्रथम हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम वेलकम या पुण्य नगरीमध्ये. अकलोली गाव महाराष्ट्रामध्ये नुसतं क्रिकेटमध्ये नाही तर खऱ्या अर्थानं गरम पाण्याची झरे म्हणून प्रसिद्ध. आणि आज पावन भूमीमध्ये सर्व खेळाडू मी म्हणेन की पावन होताना पाहतो हडकमुल सर. चला दोन्ही कॅप्टन्स टॉच करण्याकरता अंतिम पुकार आहे. षटक संपेपर्यंत पोहोचा नाही तर तुम्हाला पॅनल सामोर जावं लागेल कारण फायनल देखील आम्हाला कंप्लीट करायची आहे. इगतपुरी आणि पायगाव तुम्हाला अंतिम पुकार आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 38. अक्षरशः रोखलं गेलं टीम मुसारने गोरसेकरांना. आज तर क्रिकेटचा खेळ आहे. पल में राजा तो पल में भिकारी. फ्लायटेटला सरळ मात्र स्लाइस करतोय बॉलला. चेंडू निघून चालला डाऊन द ग्राउंडला. शतरषक येईपर्यंत याचं पाहायला मिळतोय. बाउंड्री होते मात्र गॅप पण क्लिअर.
नाराज केलं राजेशांनी विशालला. या 4 धावांना षटक तिसरं कंप्लीट झालं. स्कोर कार्ड धावमध्ये फलकावरती 42 जिंकण्याकरता 43 धावा आणि समोर मात्र रोखण्याकरता महाराष्ट्रातली खूप मोठी ताकद गोयसईकरांच्या 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतील. चला पायगाव टीम पायगाव आणि ते काय घडेल बिघडेल का मात्र गोरसेकर पुन्हा एकदा आपल्याला या स्पर्धेमध्ये चिन्ह देतील. अभी तक गोरसे यहाँ पर जीवित है तब तक रुकते और सुनते सदाबहार गीत और अगले इनिंग के लिए हड़कबल सुर. कोणी नाणेफेक जिंकली? इगतपुरी won the toss. लिहून ठेवा. And decided to field first. गोरसाई संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित 3 षटकांमध्ये 3 बाद 42 अशी धावसंख्या, एक माफक धावसंख्या मी म्हणेन. 18 चेंडूमध्ये राजेश सातवी आणि कंपनीला बनवायचे आहेत बरोबर 43. फार मोठी आवाक्या बाहेरची गोष्ट नाहीये. मुसांना संघ, ज्या मुसांना संघाने भावेश पवार आणि कंपनीला याच मैदानावर गत वर्षी हरवलं होतं, त्या आठवणी ताज्या आहेतच. पुन्हा त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न राजेश सातवी, विशाल दिनकर नक्कीच करतील. आणि आपला याच मैदानावर हजारो शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने झालेला पराभव, या पराभवाचं शल्य उरामध्ये घेऊन पुन्हा एकदा त्या पराभवाचा वचपा, त्या पराभवाचा बदला, त्या पराभवाचा सूड घेण्यासाठी टीम गोरसाई मेघराजच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये उतरते. सूरज केनी त्यांच्या सोबत आहे आणि सलामीचं पहिलं वेगवान शतक टाकण्यासाठी गोरसाई एक्सप्रेसच्या रूपाने येतोय सूरज केने. एका बाजूला गेल्या वर्षीचं पराभवाचं शल्य उरात घेऊन मैदानामध्ये उतरलेला गोरसाई बीचा संघ, तर याच मैदानावर गोरसाई बी सारख्या टेनिस क्रिकेट मधल्या एका दादा खेळाडूला, एका महाशक्तीला शेकडो हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं पराभूत करणारा राजेश सातवी एक झुंजार लढवय्या आणि वाडाने पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामधला सर्वात निर्भय, सर्वात निडर, सर्वात बेडर असा संघ टीम मुसारना पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतील. गत वर्षीचा इतिहास, त्या इतिहासापासून प्रेरणागत पुन्हा एकदा गोरसाईकरांची नाकाबंदी करायची, पुन्हा एकदा गोरसाईकरांची परतीचे सगळे मार्ग बंद करायचे, पुन्हा एकदा त्यांना पराभवाची धूळ चारायची, अशा जबरदस्त विजिगीषू वृत्ती मैदानामध्ये घेऊन, किलिंग इन्स्टिंक्ट मैदानामध्ये घेऊन उतरतोय तो टीम राजेश सातवी म्हणजे अन्वी स्पोर्ट्स मुसारने. पहिलं 73 षटक टाकण्यासाठी येतोय सूरज केने. फलंदाजीमध्ये फारशी काही चमक दाखवता आलं नाहीये. गेल्या वर्षीचं पराभवचं शल्य उरामध्ये घेऊन गोलंदाजीला प्रारंभ करतोय. पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि पहिल्या चेंडूवर प्रमुख धार असलेला विजयाचा प्रमुख अडथळा ठरलेला आणि गेल्या वर्षीचा विजयातला प्रमुख शिल्पकार राजेश सातवी गोल्डन डकचा शिकार होतोय. आणि अशाच प्रकारे पहिल्या चेंडूवर गोरसाई संघाने विजयाच्या दिशेने आपली आगेकूच केलेली आहे. भावेश गोडविंदे येतोय बघा. पहिल्याच चेंडूवर सूरज केनेने सर्वात मोठा अडथळा, गेल्या वर्षी ज्याने एक हाती गोरसाई संघाला पराभवाची धूळ चारली होती, तो विजयामधला प्रमुख अडथळा, प्रमुख स्पीड ब्रेकर राजेश सातवीला अगदी पहिल्या चेंडू तंबू मध्ये धाडले. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका, एक रन पडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. आणि दुसरी धाव बघा, फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
2 धावांनी धावसंख्या 1 बाद 2 बाद झालेला फलंदाज मोठा फलंदाज राजेश गोल्डनचा 0वर बाद होऊन तंबू मध्ये परतलाय. राजेश सातवी जेव्हा जेव्हा बाद होतो ना तेव्हा तेव्हा टीम मुसारना संघाचं मनोबल मनोधैर्य खच्ची होतं. सूरज राईट आमोदगेट पंचांच्या डावीकडनं षटकातला तिसरा चेंडू. याला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यानं मारण्याचा प्रयत्न केला जातो. एका धावेपेक्षा जास्त काय मिळत नाही. धावसंख्या जाऊन बोलली 1 बाद 3 बाद झालेला फलंदाज मोठा फलंदाज राजेश सातवी. षटकातला चौथा चेंडू सूरज राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. फ्लिक ऑफ द रिस्ट हलवारपणे चेंडूला खेळलं जातं. 1 रन भूम काढली ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावने धावसंख्या जाऊन बोलली 1 बाद 4. राजेश सातवी बाद झाल्यानंतर टीमची मुसारण्या संघाची जबाबदारी असेल ती विशाल दिनकर. जरी वयाने किंवा शरीराने दिसायला किरकोळ असला तरी लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट. अनेक गोलंदाजाचं ज्याने वैश्रण केला असा प्रतिभा संपन्न फलंदाज विशाल दिनकर मैदानात अजून आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअरवर टाकला जातोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक लेच्या पेच्या आणि पुचार शॉट मारून बाद होतोय भावेश. दोन बाद 4. पहिल्या षटकामध्ये कमर तोडलेली आहे मुसारना संघाची. आदेश सातवी राजेश सातवी यांचे छोटे बंधू. डावाच्या सुरुवातीला सूरज केनेने जबरदस्त हादरा दिला. डावाच्या सुरुवातीला मुसारना संघाच्या डावाला सुरुंग लावला. अंतिम चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला राजेश सातवी फ्लिक ऑफ द रिस्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. दुसरीही धाव घेण्याचा प्रयत्न. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. वारा प्यायला युसेन बोल्ट बेन जॉन्सन आणि पीटी उषाच्या वेगाने धावत जात आहेत आणि 2 धावा पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या झाल्या 2 बाद 6. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि अजूनही किती झाले 37 धावांची गरज. आव्हान थोडंसं कठीण झालेलं आहे का तर प्रमुख आक्रमण करणारा जो महत्वाचा फलंदाज होता विजयाचा होलसेल कॉन्ट्रॅक्टर विजयाचा खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे मागता असतो आणि संपूर्ण मुसारना संघाच्या यश अपयश ज्याच्या अवतीभोवती घुटमळतं असा मोठा फलंदाज राजेश सातवी 0वर बाद होऊन पहिल्या चेंडू बाद झाला. तिथे त्यांच्या डावाची पडझड सुरू झाली. कपिल येतोय गोलंदाजीसाठी. विशाल दिनकरला आता संयमाने फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 37 धावा. या षटकावर निर्णायक हल्ला करावा लागेल. कपिल आणि विशाल दिनकर यांच्यामधली जुगलबंदी यांच्यामधली द्वंद्व यांच्यामधलं युद्ध यांच्यामधला राडा यांच्यामधला बकेडा. सुपर राऊंड आर्म ऍक्शन. अगदी गांधऱ्याचा विवेक जाधव आणि जुन्या काळामध्ये रमेश रत्नायके श्रीलंकेचा अशा प्रकारची गोलंदाजी करायचे. राऊंड आर्म मलिंगा सारखी ऍक्शन आणि इथे फलंदाज विशाल दिनकर दुसरी एक महाशक्ती मुसारना संघाचा तारणहार 0वर बाद होतोय. जवळजवळ 1 धाव काढून बाद होतोय. म्हणजे 3 प्रमुख फलंदाज राजेश सातवी 0वर बाद, विशाल 1 धावेवर बाद, भावेश 3 धावांवर बाद. म्हणजे जवळजवळ पांढरं निशाण फडकवलेलं आहे. मुसारना संघाने लोटांगण घातलेलं आहे आणि खेळण्यासाठी आता मैदानामध्ये जातो. शेवटचा उम्मीद की आखरी किरण मजबूत ध्येय यष्टीचा सागर पाटील. सागर जर बरसला गरजला गोलंदाजाला भिडला नडला तर काहीतरी अघटित अकल्पित असा एक अशक्यप्राय वाटणारा विजय. सागर मध्ये तितकीच क्षमता आहे
परंतु आपल्या क्षमतेचा आपल्या प्रतिभेचा त्यांनी योग्य वापर केला पाहिजे या क्षणी पुढचा चेंडू कहीं पे निगाहे कहीं पे निशाना अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न करतोय कुठल्या प्रकारचं पदलालित्य नाहीये डबल माइंडने खेळतोय राजेश सातवी त्याला काहीतरी कानमंत्र देतोय पाता पाता दुसऱ्या षटकामधले 3 चेंडू टाकून झाले आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांचा दुष्काळ पडलाय मुसारण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू गुंगारा देतो एसटी रक्षकाला आणि सागर इथे बाद होतोय चौथा गडी बाद होतोय 4 बाद 6 धावा काय पुढे जायला तयार नाहीयेत नवीन फलंदाज येतोय योगेश आज मात्र दर्दी प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय धाव संख्या झालेली आहे 4 बाद फक्त 6 जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज 7 चेंडू आणि 37 धावा पुढचा चेंडू कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा वाईट बॉलचा इशारा धाव संख्या बऱ्याच काळानंतर 7 वर पोहोचते 4 बाद 7 जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 36 धावा राईट आमोवा यावेळेला पुन्हा एकदा चेंडू खाली राहतो आणि फलंदाज गर्भगळीत होते षटक संपल्याची उद्घोषणा पंच यतीन पाटील यांच्याकडनं 6 चेंडू आणि 36 धावा म्हणजे 6च्या 6 चेंडू षटकार मारावे लागतील यापूर्वी क्रिकेट इतिहासामध्ये 6 चेंडू 6 षटकार मारले गॅरी सोबर्सने मारलेत रवी शास्त्रीने मारलेत हर्षेल गिब्सने मारलेत आणि त्यानंतर मारलेत युवराज सिंगने टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा हर्षद होंडोने मारलेले आहेत 30 वर्षापूर्वी आम्ही स्वतः 6 चेंडूवर 6 षटकार मारलेले आहेत वाडा तालुक्यामध्ये पहिल्या 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा पराक्रम आमच्याच नावावर आहे यावेळेला झेल उडतोय नो मॅच लँड मध्ये पडतोय चेंडू एका धावेने धाव संख्या हळूच पुढे सरकते धाव संख्या जाऊन पोहोचते 8 अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बघूया काय होतं या 5 चेंडू मध्ये पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय हो वीर आलेले आहेत बरोबर जेवणाचा टाइम झाला का येतो मंगेश कुलकर्णी यांचे सुपुत्र निर्धाव चेंडू पंचांकडे अपील केले जाते आणि फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा पंच यतीश पाटील यांचा जमिनीपासून काही इंचावर अगदी टच अँड गो अशा प्रकारचा झेल फर्स्ट स्लिप मध्ये घेतला जातोय मग अकलोली मधले एक एक पाहुणे जेवणाचा टाइम झालाय घरून फोन आलाय तर गपचूप कोणाला न सांगता निघून जात आहेत त्याला माहिती आहे वास फुटलाय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंड द विकेट कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा षटक संपलं आणि इथं फलंदाज बाद आहे का पंच ओके नाही षटक संपलंय एक चेंडू बाकी आहे 1 टू गो पहिला एक दुसरा डॉट तिसरा विकेट चौथा डॉट पाचवा डॉट 1 टू गो चला यानंतर इगतपुरी विरुद्ध पायगाव सनम कुमार उडवलाय एकच धाव मिळते तब्बल मला वाटते किती धावाने विजय होतो टीम गोरसाई संघाचा विजय होतोय विजय संघाचा आम्ही इगतपुरी संघ मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आपल्या गोलंदाजांची नावं सांगण्यासाठी पाठवायचा आहे